ते दूध आणायचे दूध हा. तर ते पैसे दे की जाऊ दे. पप्पा सकाळपासून तुम्ही 4 वेळा दूध आणायला पैसे नेलेत. हा काय असं नाही तिकडे नाही कोणाकडे नाही जायचं. पप्पा खूप माणसं आहेत आज. अरे हे म्हणजे असं 360 अँगल आहे रॉंग रॉंग. हा करेक्ट आहे पप्पा. पाहुणे आले जरा भेटू ते कपरा. हा. नमस्कार. हे आमचे जुने मित्र ओळखतो मी यांना. तुला सांगतो पोरा हा हे इतक्या वेळा इथे येतात ना तर मला आता विसरायची लाज वाटायला लागली. कोण आहेत काय पप्पा? करू? पप्पा कोण आहेत कोण आहेत? अरे संजय जाधव. अरे काच पहिल्यांदा ओळखलं सर कोणाकडे बरोबर इतिहासात पहिल्यांदा. सर नमस्कार. क्या बात. कोण हे आहेत? पण आले हो हो जॉनी लिव्हर. तो डायलॉग मला अजूनही आठवतो. हम अंग्रेज के जमाना के चेहरा ना. बाबा तू खूप चांगलं काम केलं बघ. काय? खूप छान काम करतात. महिला वर्ग जाम फॅन आहे यांचा. क्या बात आहे. मग आवडतं. कोण? हा कोण? अरे अलका कुबल आहे का नाही ओळखलं का नाही मग अरे नमस्कार सर यांना पण बोलवलं. कोण? यांचा जबरदस्त फॅन. हा हो कोण म्हणजे अरे परेश रावल येते असं काय करतो काय डायलॉग आहे. मी फॅन आहे तुमचं तर तो डायलॉग बोला ना. हे ते बाबूराव हे बाबूराव का स्टाईल आहे ते का स्टाईल रे बाबा. हा हा निळ फुले झाला आता. परेश रावल एक 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 वा, हा. हे बाबूराव का स्टाईल आहे बाबा. वा 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 मस्त 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 यांचा पिक्चर पाहिलाय मी. कुठला? बाबूरावला पकडा. वा 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 अरे वा ह्या पण आलेत का. कोण? वा वा ही सविता मालपेकर. हा? कसलं काम करतात. हा हा काय काम केलंय त्यांनी काकस्पर्श. नमस्कार. अरे बाबा ऍक्शन ऍक्शन हा सगळे ऍक्शन इकडेच. हा वा 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 कोण? मस्त यांचं चेन्नई एक्सप्रेस पाहिलंय मी. सर रोहित शेट्टी कोण पप्पा? आता संजय जाधव बरोबर एक नवीन पिक्चर काढतात. होय चेन्नई एक्सप्रेस अर्थात दुनियादारी. अरे वा वा वा. कोण? ऐश्वर्या नारकर. अभिषेक नारकर कसे आहेत बरे आहेत ना. आणि ते आपले तुमचे सासरे बच्चन नारकर. वा वा. बाप रे बाप. हे बघ तू किती काही केलंस तरी मी तुला ओळखणार. तू दाढी काढलीस तरी ओळखणार मी. कोण? रितेश देशमुख. अरे वा हा? लय भारी काय डायलॉग आहेत ते लय भारीतले. सर हो ना? माझं स्वप्न पूर्ण झालं सर. हो ना हे स्वप्न होतं पप्पा त्यांचं. अरे वा हा काय हो मीच भेटलो तुला. काय देवा ते गाणं पण मस्त आहे. आला होळीचा सण लई भारी चल नाचूया. ए आला होळीचा सण लई भारी चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी चल रे चल खटारा खींच के चल यार और इस दिल में क्या रखा है. अलका ऐकायला आलं का. हाँ और इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है. चिट्ठी ए चिट्ठी ए चिट्ठी आई है चिट्ठी आई है. ए चिट्ठी आई है चिट्ठी आई है. बड़े दिनों के बाद हम दे वतनों को याद. बड़े दिनों के बाद हम दे वतनों को याद. वतन की हा वा 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 टाळा.
पप्पा हे मध्ये झी काय ज्याचं खातं त्याचं बोलायला नको का वतन जी मिट्टी आई है ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुन गाने ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन आला होळीचा सण लय भारी हा सण चला गाऊ नाचू नाचू गाऊ गाऊ नाचू आला होळीचा सण आरती तू आता उल्लेख केलास की आमच्या रूमवरती माझे मिस्टर म्हणजे तुझे मिस्टर सुद्धा राहतात मग ते रूमवर आल्यानंतर मिस्टर झाले की पूर्वीपासूनच मिस्टर होते नाही ऍक्च्युली आम्ही सगळेच रूममेट्स पेक्षा मित्रमैत्रिणी आधी होतो खूप वर्षापासून तर आमचा एक कॉमन ग्रुप असल्यामुळे ओळख झाली मैत्री झाली प्रेमात पडलो लग्न केलं सगळं झालं माझे खूप नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे म्हणतात की तू लग्न झालंय तू कसं इतक्या 5 लोकांबरोबर तू राहतेस तुझं असं काहीतरी वेगळं सुरू करावं असं नाही वाटत का संसार वगैरे वाटतं एका पॉइंटला कधी कधी पण माझं डेअरिंग नाही होत मला नाही वाटत मी यांच्याशिवाय राहू शकेन आता वा सुयश तुमच्याकडे आलास मला खूप आनंद झाला दिल दोस्ती करणारे रूममेट्स अशी ही थीम आम्ही आज करतोय पण सुयश किती बिझी आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पुढच्या शूटिंगला जायचं असल्या कारणानं आत्तापुरती आम्ही तुला रजा देणार आहे पण ही दुनियादारी करायला पुन्हा एकदा भेटूयात एकदा जोरदार टाळ्या सुयशसाठी झाल्या पाहिजे तर 3 मैत्रिणी आता इथे बसलेल्या आहेत आणखीन 2 मैत्रिणींना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे ज्या सुद्धा खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण त्या एकमेकींच्या रूममेट्स आहेत जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेत्री शर्वरी लोहकरे यांना अतिशय मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत थँक्यू प्रिया तू खूप छान दिसतेस आज थँक्यू आणि शर्वरी ताई तू खूप छान दिसतेस आज अच्छा मी येऊन गेली एक एपिसोड म्हणजे माझ्याबरोबर झालंय त्याचं फ्लर्ट करून का नाही मार पडेल मला त्यांचे हे पण समोर बसलेत असं मला आता कळलेलं आहे हा त्यांची बॉडी बरी आहे माझ्यापेक्षा त्याच्यामुळे मी ताई वगैरे आधीच टॅग लावून टाकले नाही पण मी परमिशन काढली त्याच्याकडनं हो? don't worry. तर एकदा माझी मैत्रिणी शर्वरीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे थँक्यू तुम्हा दोघींची पहिली भेट कधी झाली या सुखानो या ही जी मालिका होती ती आम्हा दोघांची पहिली मालिका होती जी झी मराठीवरती खूप गाजली होती तिथे आमची पहिली भेट झाली आणि जनरली कसं असतं की खूप कमी वेळेला असं होतं की मुलींचं खूप छान जमून येतं एक तर जमतं किंवा जमत नाही तर ते जमून गेलं आणि मग तेव्हापासून जे आम्ही एकत्र आहोत ते एकत्रच असं आहोत म्हणेन की आम्ही एकमेकींच्या ह्या इंडस्ट्रीतल्या पहिल्या मैत्रिणी वा 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 किती वर्ष तुम्ही रूममेट्स होतात ऑलमोस्ट 5 to 6 years. क्या बात त्यात आम्ही 3 घरं चेंज केली हा 3 घरं चेंज केली पण मैत्री तीच राहिली तीच राहील वा 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 आणि ती अशीच राहो या दोघींशी सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत मी दोघींनाही विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी